निवृत्त जवान एवं किसान सहकारिता सम्मेलन के लिए उपस्थित हमारे देश के कंठर गृह मंत्री और सहकारिता मंत्री अमित भाई शाह जी का मैं महाराष्ट्र के पावन धरती पर हृदय से स्वागत करता हूँ, उनको धन्यवाद देता हूँ। वेंकटेश्वरा कोऑपरेटिव पावर एंड एग्रीकल्चर सोसायटी ही निवृत्त जवान आणि शेतकरी यांच्या मार्फत चालवली जाते। स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला जय जवान जय किसान हा नारा खऱ्या अर्थाने साकार होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सेवानिवृत्त जवानांनी येऊन हा चांगला उपक्रम सुरू केला। खरं म्हणजे मगाशी आपली प्रयोगशाळा देखील आदरणीय आम्ही पाहत होतो आणि खरं म्हणजे आजकालच्या सगळ्या फर्टिलायझर आणि सगळं यामुळे जे काही परिस्थिती आणि प्रश्न निर्माण झाले त्यावर खऱ्या अर्थाने जमिनीची परीक्षा होणे गरजेचं आहे। त्याला लागणारं खत पाणी या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्या प्रयोगशाळेमधून दिली जाईल आणि खऱ्या अर्थाने याचा फायदा शेतकऱ्याला होईल। प्रयोगशाळा बघून आदरणीय आम्ही भाई समाधान व्यक्त केले की खऱ्या अर्थाने सेंद्रिय ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन देखील मिळालं पाहिजे। खरं म्हणजे आपण एकत्र येऊन सैनिकांनी हा उपक्रम सुरू केला। शेतकरी आणि सीमेवर लढण्याची ही देखील एक मोठी देशसेवा आहे असं म्हटलं तर वावगं करणार नाही आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो। आज आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे। या निमित्ताने मी व्यंकटेश्वरा सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव डोळे आणि सोसायटीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सदस्यांचं अभिनंदन करतो आणि विकास महात्मे यांना खास करून मनापासून विकास महात्मेचं अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आपले गृहमंत्री अमित भाईंना या ठिकाणी येण्याचा आग्रह केला। या आपल्या सोसायटीचा लोगो कृषी सैनिक कृषी रक्षक असा जवान आणि शेतकरी यांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी आपण उचललेलं हे मोठं पाऊल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आज देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला सहकार से समृद्धी हा नारा देशात क्रांती निर्माण करतोय आणि सहकार्याच्या माध्यमातून ही क्रांती घडवण्यासाठी आदरणीय मोदीजींनी अमित भाईंसारख्या सक्षम नेतृत्वाची या सहकार विभागासाठी निवड केली हे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमान आणि गौरवाची बाब आहे। त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला अमित भाई यांच्याशिवाय दुसरे योग्य पाहुणे असू शकत नाही आणि म्हणून त्यांना आपण बोलावलं आणि ते देखील या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आले त्याबद्दल देखील त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे। गेल्या 12 वर्षांमध्ये व्यंकटेश्वर सोसायटीने एक चांगलं काम करून दाखवलं। सहकारातून समृद्धी म्हणजे काय हे तुम्ही जगाला दाखवून दिलं आहे। आज आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्यांना केवळ शेती करून स्वतःची प्रगती साधता येणार नाही तर शेतीला पूरक असे व्यवसाय देखील या ठिकाणी असले पाहिजे। शेतीवर आधारित इतर पूरक उद्योगधंदे सुरू केले पाहिजे। मला वाटतं गीर गाईचं देखील मोठं 1500 गीर गाई देखील इथं आहे आणि मला वाटतं या गीर गाईचं शेण गोमूत्र यापासून देखील ऑर्गॅनिक शेतीला एक पाठबळ मिळेल आणि आपल्या याच्यामध्ये या फायदा होईल आणि म्हणून व्यंकटेश्वर सोसायटीने शेतीपूरक व्यवसाय करायला शेतकऱ्यांना शिकवलं, त्यांना सहभागी करून घेतलं आणि त्याही पुढे जाऊन तुम्ही उत्पादन ते निर्यातदार अशी संपूर्ण व्हॅल्यू चेन इस्टॅब्लिश केली आहे आणि म्हणून सोसायटीतल्या नफ्याचे समन्वयक वाटपही
आपल्या माध्यमातून केलं जातं. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना बदल झालेला नक्की दिसेल आणि म्हणून केवळ महाराष्ट्रात नाही तर आपल्या सहकार्याची व्याप्ती ही मल्टीस्टेट आहे. त्यामुळे तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतोच. केंद्राने आपल्या कंपनीला कोल्ड स्टोरेज निर्माण करणे, गोडाऊन बांधणे, इम्पोर्ट एक्सपोर्ट या कामासाठी देखील मान्यता दिलेली आहे आणि आता तर स्वतः अमितभाई या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं याची प्रगती आणखी वेगाने होईल. गतिमानतेने या आपल्या प्रकल्पाला चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सहकार्याच्या माध्यमातून तुम्ही करत असलेल्या क्रांतीला आणखी बळ मिळेल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी याच मात्र सहकार चळवळीचं बीज रोवलं आणि त्यानंतर ही चळवळ संपूर्ण देशभर पसरलेली आहे. सहकार हा फक्त एक शब्द नाही आहे, प्रत्येक तत्वज्ञान आहे आणि म्हणून माणसाला माणसाशी जोडण्याचं आणि प्रत्येक व्यक्तीला स्वावलंबी करण्याचं काम सहकार चळवळ करते. सहकाराचा पाया म्हणजे विश्वास, एकजूट आणि सहभाग या तत्वावर काम करून व्यंकटेश्वर सोसायटीने सहकार्याची खरी ताकद दिशेला दाखवून दिली आणि आपलं काम पाहिल्यावर मला जोत से जो जगाते चलो हे वाक्य आठवतं. आपल्या सहकार संस्थेने लोकांचा विश्वास मिळवून या पुढे देखील विश्वासाला आपली संस्था पात्र ठरेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजच्या या संमेलनातून आपण सहकार क्षेत्राच्या पुढील वाटचालीसाठी काही नवीन संकल्पना मांडू शकतो आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून सहकार क्षेत्राला आणखी आपण बळकटी देऊ शकतो आणि म्हणूनच मी आदरणीय अमितभाईंचं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. मेट्रोस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि सेंट्रल रजिस्ट्रार यांच्या अखत्यारीत येते. मात्र राज्य शासनाकडून आवश्यक सर्व सहकार्य देखील या संस्थेला मिळेल असं देखील मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या या भावी वाटचाली संस्थेच्या मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जवान.